तर झी24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराच्या या बातमीवर आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नेत्यांचे नातेवाईक जरी असले तरी चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे। तसंच जे सत्य आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे असंही रोहित पवारांनी म्हटलंय। दरम्यान सुप्रिया सुळे भावनिक भूमिका घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर रोहित पवारांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत असं आव्हान अमोल मिटकर यांनी दिलं। जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या, विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या, नाहीतर व्यावसायिक असू द्या, नाहीतर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही। जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे। काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। पण हे बघत असताना चेन काय, कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात। ते अधिकारी कोण, कशा पद्धतीने ते वागतात, अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्त्व देतात, काही लोकांचीच कामं तिथं का होतात, गरिबाची का होत नाही, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। पण राजकीय एक आमदार म्हणून, राजकीय एक विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते। त्यामुळे सुप्रियाताईंनी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या, पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी तर स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथं घेतलेली आहे। आणि आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत। आज सरकारवर टीका करणारे हेच रोहित पवार सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी वाय.बी. चव्हाण सेंटर मुंबई येथे स्वतः पवार साहेबांसमोर बसून विनवण्या करत होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला महायुतीमध्ये समाविष्ट करून देण्याबाबत आपण कळवावं। आणि महायुतीने ज्यावेळेस त्यांना नकार दिला तेव्हापासून जाणीवपूर्वक महायुतीच्या बाबतीत ते अशा कुरघोडात्मक बोलत असतात। आज त्यांनी जे काही आरोप केलेत ते आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत। त्या आरोपामध्ये काही तथ्य असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं। मात्र अशा पद्धतीच्या ट्विटमुळे फक्त तुमचं आणि इतर लोकांचं मनोरंजन होऊ शकतं। मात्र सत्तेसाठी हपापलेले रोहित पवार आता इतक्या खालच्या पातळीवर येतील हे आम्हाला अपेक्षित नव्हतं।